मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. कसा रिस्पॉन्स मिळतो जनतेचा तुम्हाला? सर खूप सुंदर मिळतोय. सर्वप्रथम मी तुषार पारधी वॉर्ड नंबर 14 मध्ये ब मधून लढतोय. सर खूप आनंद होतो. बहिणीच्या मार्फत आम्ही जी कामं केली होती सर, खरंच विकासाची गंगा आम्ही या पट्ट्यामध्ये, कारण वॉर्ड फार मोठा होता. DB पासून स्टार्ट होतो तो चालू एंड होतो चेना ब्रिज पर्यंत. तर जवळजवळ 40-50 हजार वोटर्स या वॉर्डमध्ये आहेत. त्या वॉर्डला आपण पार्टमध्ये डिवाइड करणं गरजेचं होतं. पण डेव्हलपमेंट करताना आपण पर्टिक्युलर एरियाला लक्ष देत जास्त डेव्हलपमेंट होतं सर. तर मी जवळजवळ डोंगरीपर्यंत सर, डोंगरीच्या पाठ्याशी जे हिऱ्याको आहे तिथपर्यंत काम केलं सर. तुम्हाला मी सांगतो की आमच्यामुळे या पूर्ण बिल्डिंग लाईनला, कारण मेहताजींनी ओपनिंग केलं होतं, आमच्याकडे सगळे प्रूफ्स असतात. तर मेहताजींनी ओपनिंग केलं होतं आणि आम्ही महानगर गॅस या सगळ्या बिल्डिंगला आता महानगर गॅस आलाय. नंतर तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या दोन टाक्या या संघवी इको स्टेडियममध्ये बनल्यात. आमच्या काळामध्ये एक चांगलं सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आमच्याकडे आहे संघवी इकोच्या जवळ. एक तलाव, नाला, सर इन्फ्रास्ट्रक्चरला जे जे करता येईल. आमच्या स्ट्रीट लाईट्स वाढल्यात भरपूर. नंतर तुम्हाला मी सांगतो की समाज मंदिर, आज आमच्याकडे आदिवासी पाडे आहेत, तर आमच्या दलित विषय निधीमधून आम्ही समाज मंदिरचं बांधकाम केलं. आता तुमच्या जवळ एक समाज मंदिर चालू आहे, तिथे अनेक बड्डेज होतात, हळदी होतात, लग्न होतात कोणाची. तर समाजकार्य करत करत आज यापर्यंत पोहोचतोय की बहिणीनंतर आता मला माझ्या पक्षाने मला उमेदवार दिले. आणि आता मला फार आनंद वाटतो की विकासाबद्दल जे आम्ही वोट मागतोय त्या लोक एवढ्या उत्साहाने आम्हाला मी हॅपी आहे सर की लोक मला माहिती आहेत की आम्हाला फार मोठ्या मताने आम्ही जिंकू सर. सर, तुमचा प्रभाग क्रमांक 14 मध्ये चैना काजूपाडा या ठिकाणी तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोललं जातं. सर बिलकुल रॉंग. मी तुम्हाला सांगतो त्याचे कारणं काय आहेत सर. आम्ही गणेश नाईक साहेबांना आत्ताच रिसेंटली भेटत होतो 2-3 महिन्यापूर्वी. आणि एकदा इथे जनता दरबारात पण भेटलो होतो आणि आम्ही ते वाशीला पण गेलेलो खास. काय झालं सर, हा फॉरेस्ट एरिया पडतो सर. मी उच्च शिक्षित इंजिनियर आहे सर. आम्ही नॅशनल पार्कला पण 4 वेळा गेलो होतो, उरणला पण गेलो होतो 2-3 वेळा. तर आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्ही अनेक वेळा पेपरवर्क केलंय की यांना स्मशानभूमी असू दे, पाण्याची सुविधा असू दे, पण फॉरेस्टचे जे प्रश्न एवढे जटिल असतात की ते लोक त्यांना आम्हाला लोक त्यांनी आन्सर दिले नाहीत. त्यामुळे ते काही प्रश्न प्रलंबित राहिले. गणेश नाईक साहेबांना आम्ही प्रत्येक दाखवलं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमच्याजवळ बाबळीचा पाडा, आता एक आदिवासी पाडा आहे बाबळीचा भाट. तिकडे सर MIDC पासून ते बाबळीचा पाडा फक्त 500 मीटरचं अंतर आहे, फक्त 400-500 मीटरचं अंतर आहे. पण तिथे रोड नाहीये. तर आम्ही गणेश नाईक साहेबांना स्वतःचा व्हिडिओ दाखवून प्रूव्ह केलं की काही पाडे असे जवळ आहेत, तर तिथे तरी आम्हाला तुम्ही सुविधा द्या. त्यांनी मान्य केलं की आदिवासी पाड्याकडे फॉरेस्टच्या काही अटींमुळे दुर्लक्ष होत आहे. आणि त्यामुळे, कारण हे सगळे पाडे जे आहेत ते दुर्गम भागात आहेत, त्यामुळे तिथे नगरपालिकेचं डेव्हलपमेंट करताना त्रास होतो सर. तर आम्ही अनेक ठिकाणी कामं केले सर, अनेक ठिकाणी PCC वर्क केलं होतं. आम्ही सगळ्यांचा मिळून एक फंड वापरून दलित निधी वापरला होता ज्योत्स्ना मॅडमचा. तसं कामं झालेत. काय होतं, विपक्ष जो असतो ना, जो दुसरे ते पक्ष जे काम न करता फक्त लोकांना आरोप करतात, त्या लोकांचं काम असं सर की काहीतरी मुद्दा म्हणून विषय काढून लोकांना आरोप करणं, काय टाईपचं सगळं चाललंय सर. प्लीज. या गावठांमध्ये 4000 मतदार आहेत आणि या गावठांमध्ये जनतेला रोड क्रॉस करण्यासाठी सतत या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, ऍक्सिडेंट होतात. तुमची उपाययोजना काय असणार? सर बघा, चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. मला याचं उत्तर द्यायचंच होतं. मी तुम्हाला सांगतो, आम्ही गाव कमिटी पण बनवली. कारण मी जेव्हा बहीण नगरसेवक होती तर मी ठरवलं की आता गावाचा प्रश्न आहे, इथे काही राजकीय भूमिका न घेता आम्ही सगळं गाव कमिटी मार्फत जवळजवळ 10 ते 12 हजार आम्ही सह्या घेतल्या लोकांच्या. आम्ही दोन्ही आमदारांकडे गेलो होतो. दोन्ही आमदारांनी आम्हाला ठीक आहे करून एक आश्वासन दिलं होतं. पण नंतर मेहता साहेबांनी या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या मीनाबाईच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या महाजनाचा प्रश्न मांडला आणि फार लवकर एक फूट ओव्हर ब्रिज. तुम्हाला मी सांगतो, एक भरपूर सगळे ऍक्सिडेंट आणि 4-5 मृत्यू पण झाले होते, असे अपघात झाले होते. ते इथे आता होणार नाही त्याची मी खात्री करून घेतो. आणि लवकरच फूट ओव्हर ब्रिज आणि खेळाचं मैदान 368 मध्ये आम्ही जिम, तुम्हाला माहित नाही की माझ्या 370 वर्षामध्ये आम्ही त्यावेळेच्या तात्कालिक महापौर मेहता मॅडम यांच्याकडून आम्ही ते ओपन जिमची व्यवस्था केली. गार्डन पण आहेत आमच्याकडे, सुसज्ज गार्डन आहेत आमच्याकडे सर. आम्ही कामं केलेत आणि विकासासाठी वोट मागणार आहोत. आणि नक्की तुम्हाला मी सांगतो का तो फूट ओव्हर ब्रिज फार लवकर मेहता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे सर. त्यामुळे नक्कीच आम्ही तो फूट ओव्हर ब्रिज बनवू आणि या लोकांना आम्ही ते समाधान देऊ सर. काही नेते लोकांनी त्यांच्यावर आरोप लावलेले आहे की तुम्ही 5 वर्ष अरे सर, मला महापौरांच्या हस्ते जे मीरा भाईंदर मध्ये प्रशस्तीपत्र दिली होती कोरोना काळात, ते प्रशस्तीपत्र माझ्याकडे आहे. तुमच्या चॅनल मला सांगतो. अशा बघा, विपक्षकडे मुद्दा नाही सर. तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही मीराकडून फिरा आणि आमच्या पट्यात 12 ते 15 हजार वोट आहेत सर, इथून हिऱ्याको पासून DB पर्यंत.
आम्ही सर तुम्हाला मी सांगतो माझा पहिलं अटेम्प्ट आहे. मी अजून या प्रभात फेरी पण साधी काढली नाहीये. मला एवढा पूर्ण विश्वास आहे माझ्या लोकांवर की लोक आम्हाला भर भरून आम्ही चारही उमेदवारांना भरभरून मतं देतील. आणि तुम्ही कोरोनाची गोष्ट होता तुम्हाला आता मी कोरोनाची गोष्ट सांगतो. जे लोक तुम्हाला बोलले ते बिझनेस करत होते कोरोनामध्ये बिझनेस 2-4 तर लोकांचे ऑफिसेस बंद होते, शटर बंद होते. शटर तुम्हाला मी सांगतो काय होतं ते पेड सारखे असतात ना काही गोष्टी त्या गोष्टी होतात. आम्ही कोरोना काळात पालघरला जाऊन जवळ मी जर रांगला 10,000 किलो तांदूळ आणला होता या गावात आणि आम्ही दररोज जेवण करत होतो आम्ही लोकांसाठी. कमलेश नगर बाबलीच्या पाटला माझी मुलं ही सगळं जी माझी टीम आहे आमचं तुळजाभवानी मित्र मंडळ आहे सर, रजिस्टर मंडळ आहे, माझी दहीहंडी पथक आहे. या आम्ही मार्फत आम्ही घराघरात जाऊन ते जेवण देत होतो. दररोजची 2 कुक आमच्याकडे काम करत होते. महापौर म्हणून ते सगळं बघितलं होतं. आणि मीराबादने फार कमी लोकांना तरी प्रशस्ती दिले, त्यात 1 प्रशस्ती मला दिलंय कोविड काळातच सर. गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी जो आहे एक मुद्दा BSPचा जसाच्या तसा राहिलेला आहे, त्यासाठी तुमची काय उपाययोजना आहे? खरं सर मी पण मला माहिती आहे की ते ज्या हाल अपेक्षामधून ते गेलेत, पण तुम्हाला माहिती आहे की सर आता भरपूर चेंज झालंय. तुम्ही बघताय की तिथे 3-4 प्रशस्त इमारती उभ्या राहिल्यात. आणि आता आम्ही मेहताजींना पण त्या दिवशी हाच विषय सांगितला की सर आपण एवढं डेव्हलपमेंट करता पूर्ण शहराचं. जेव्हा आमची बॉडी बनेल आमचे महापौर बनतील भारतीय जनता पार्टीचे, मी तुम्हाला नक्की आश्वस्त करतो की आम्ही या लोकांना आता तिथे आता फार मोठा आता पार्ट राहिला नाहीये. भले त्याला लेट झालाय, काही अनेक कचाट्यामध्ये तो अडकला होता, नंतर आता तो पूर्ण सॉल्व्ह होत चाललाय. फार लवकर त्या राहिलेल्या लोकांना पण आम्ही ती घरं देऊ. महाराष्ट्रामध्ये गाजलेली लाडकी बहीण योजना ही योजना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेली आहे. जनतेला आणि या लाडक्या बहिणींना तुमच्या माध्यमातून काय संदेश असणार आहे? सर बघा देवाभाऊंचे मी खूप खूप आभार मानतो. तुम्हाला मी सांगतो की याच ऑफिसमधून जवळजवळ 1,300 लोकांचे फॉर्म आम्ही भरले होते. त्यांना आम्ही देवाभाऊंच्यामुळे आणि महाराष्ट्र सरकारमुळे भाजपा शिवसेना सरकारमुळे ही जी योजना एवढी यशस्वी झाली होती. आणि ज्या बायकांना महिला भगिनींना 1,500 रुपये दर महिन्याला सर तुम्हाला मी सांगतो आपण म्हणतो 1,500 रुपये पण तो एक हातभार लागतो तो फार महत्त्वाचा असतो सर. त्या बहिणी खुश होतात. आणि तुम्हाला मला माहिती आहे या वोटिंगच्या माध्यमातून ते कळेल का त्या किती खुश आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे का त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि माया माझ्यावर एवढी आहे की आम्ही भरघोस वोटनी जिंकू. 40,000 मतदातांना काय आव्हान असणार आहे तुमचं? सर मी त्या सगळ्या लोकांना माझ्या माता भगिनींना मित्रांना एवढंच सांगेन की तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या. फक्त आणि फक्त विकासाबद्दल मी बोलतो. मी जेव्हा बोलतो मी त्यांना सगळ्यात सांगतो की माझी जी जात आहे त्या जातीमधून एवढा मोठा एक इंजिनियर बनला. सर मी विजिटाचं BE मेकॅनिकल आहे. या आमच्या जातीमध्ये एवढं मोठं शिक्षण कोण घेत नाही. मला माझ्या समाजासाठी भरपूर काही करायचं आहे. आणि त्या समाजासाठी मी एक आशेचा किरण ठरावा आणि त्याच्यासाठी मी माझं आयुष्य वाचावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटला वोट करा सर. फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी तुमचं योगदान काय असणार आहे इथून पुढे? सर मला तो समाज आमच्या ज्योत्स्ना मॅडम ज्या त्या समाजातून येतात त्यांच्या मार्फत मी अनेक वेळा त्यांच्याकडे जात असतो. त्या दिवशी पण आम्ही त्या महामानवाला अभिवादन करत असतो. माझा आदर्श आहे सर एक जसे शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत जसे बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत. त्या तुम्हाला एक सांगतो सर आम्ही उच्च शिक्षित आहोत. भरपूर आम्ही इन्स्पायर होऊन त्यांची सगळ्या गोष्टी मी वाचल्या सर. त्यांच्याकडून मी इन्स्पायर्ड आहे. त्या महामानवाला वंदन करून मी तुम्हाला सांगतो की जे त्यांच्या अनेक बहिणींना आम्ही ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले होते आम्ही मेडिकल कॅम्प होते त्यात एका बहिणीचा पूर्ण बायपास सर्जरी एका बहिणीच्या मिस्टरांची बायपास सर्जरी आम्ही इथे केली होती मोफत केली होती. मी सर 2-3 हॉस्पिटल टायअप आहे कारण जे करत असताना मी सर आतापर्यंत इथे 23 मेडिकल कॅम्प झालेत आमच्या विभागात. 2 मोठे ब्लड कॅम्प झालेत. आम्ही सर भरपूर आरोग्यासाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी काम करतो. आणि मी तुम्हाला सांगतो का तो समाज पण माझ्याबरोबर फार खंबीरपणे उभा आहे सर. तुम्हाला मतदान करावं म्हणून जनतेला काय अपील करतो? सर नक्कीच सांगेन की डेव्हलपमेंटला वोट करा. एक तुमच्या गावातला आणि तुमच्या एरियातला एक असा बांधव आहे जो ज्याचे आईवडील दोघं शिक्षक आणि तो तुम्हाला अपील करतो की आमच्या आईवडिलांचं एक गावातलं कार्य आणि माझे एक कार्य माझ्या बहिणीमार्फत मी केलेलं काम या कामाच्या बदल्यात मला वोट करा असं मी त्यांना विनंती करतो. काय सांगाल भावेशभाई तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाजकार्य करता युवकांसाठी तुमची काय भूमिका असणार आहे? युवकांसाठी जसं आता तुषारदादा भाजपमधून ब गटातून उमेदवारी त्यांना मिळेल त्यांच्या बहिणीमार्फत त्यांनी 5 वर्ष या मीरा गावठण आणि काशीमीरा प्रभागासाठी भरपूर असं काम केलेलं आहे. तुषारदादा एक स्वतः खेळाडू असल्यामुळे आणि मी पण सुद्धा तुळजाभवानी मित्रमंडळात गेली 15 वर्ष कर्णधार होतो. आणि या माध्यमातून मी भरपूर आमदार साहेबांना पण सांगितलं की मीरा गावठण आणि आपल्या काशीमीरा प्रभागामध्ये खेळाडूंसाठी काही व्यवस्था झाली पाहिजे. त्या अनुषंगाने मी मेहता साहेबांना पण सांगितलं. मेहता साहेबांनी त्या दिवशी आम्हाला भाषणामध्ये प्रॉमिस केले की आरक्षण क्रमांक 370 मध्ये नक्कीच आम्ही खेळाचं मैदान बनवू आणि गावठणच्या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ. मैदानी खेळाचं ग्राउंडच या पूर्ण परिसरामध्ये नाही तर आमचा प्रयत्न हा तरी पूर्ण काशीमीरा प्रभागामध्ये एक आरक्षण असं पडावं की जे तिथे खेळाचं मैदान तिथे सर्व प्रकारचे खेळ तिथे खेळले जावेत.
तुषारदादाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी समाजसेवा करता. नक्कीच जसं गेली 5 वर्षे सुजाता यशवंत पारधी म्हणजे ताई यांनी जसं गावठांच्या प्रगतीसाठी हातभार लावला तसाच हातभार तुषार नक्कीच लावतील, कारण की तुषार त्यांच्या पाठीशी तेव्हा पण उभे होते आणि आता तुषार स्वतः फ्रंटने येतात आहेत. तर मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला की कोविड काळामध्ये तुषार यांचं योगदान नव्हतं, तर कोविड काळामध्ये तुषार यांचं योगदान या आमच्या एरियामध्ये सगळ्यात जास्त होतं, कारण की मी त्याचं जागचं उदाहरण आहे. मी स्वतः आम्ही लोकांनी हेल्प केली होती. लोकांना घरी रातोरात आम्ही लोकांनी ज्यांना आणण्यासाठी अन्न पण नव्हतं खायला त्यांना आम्ही राशन वगैरे सगळं पुरवलं होतं. आणि आम्ही 2 वाजता 3 वाजता जी आमची पूर्ण तुळजाभवानी मित्रमंडळाची जी टीम आहे तुषारदादांची, आम्ही रात्रंदिवस काम करत होतो त्यांच्यासाठी. तर नक्कीच तुषार निवडून येण्यासाठी तुम्ही जनतेला काय अपील करू इच्छिता? आपल्याला मोस्टली पब्लिकली स्टंट जे असतात ते लोक करतात आणि आपण त्यांना नेहमी सपोर्ट करतो. तुषारला त्या गोष्टीची काही गरज नाहीये आणि लोकांना माहिती आहे की तुषार यांनी 5 वर्षामध्ये किती काम केले, ताईंनी 5 वर्षात किती काम केलंय. तर नक्कीच लोकांना फक्त दिसतंय की आपल्या आजूबाजूला जेवढे चेंजेस होत आहेत ते फक्त आणि फक्त तुषार पारधी आणि बीजेपीमुळे होत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला लोक नक्कीच मोठ्या ह्याच्याने वाट बघतात आणि नक्कीच सगळे आम्ही लोक जे आमचा पूर्ण एरिया आहे गावठांचा, आम्ही वाट बघतोय की 15 तारीख कधी येते आणि आम्ही कधी दणका साजरा करतोय मोठा.